कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन काय मागणी असेल कुठे चक्काजाम आंदोलन? प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज पाकणी येथे पुणा हायवे आम्ही अडवून धरलेला आहे। आदरणीय बच्चूभाऊंनी सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करायचं। वेगवेगळ्या 17 मागण्या होत्या, त्यामधली प्रमुख मागणी होती दिव्यांगांना पेन्शन आलं, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा। देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शनपूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 कोरा। आता फक्त यांचा तोरा चाललाय, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करत नाही, फक्त नुसतं मारतायत तोरा। बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत गांधीगिरीने आंदोलन केलं, आता भगतसिंग जो आमच्या शरीरात गेलेला आहे। आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय अचानकपणे आम्ही वेळी अवेळी तारीख न सांगता कधीही मंत्रालयात घुसू, हे आपल्या माध्यमातून मी आपण शासन आणि प्रशासनाला सांगतो। बच्चूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आता गांधीगिरी संपली। वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं बच्चूभाऊंनी, अन्नत्याग उपोषण केलं, वेगवेगळे आंदोलन केले, तरी सुद्धा सरकारला जाग येत नसेल तर चक्का जाम करणार। आणि भविष्यात मग जे काही घडेल मंत्रालयात त्याला सर्वस्व प्रशासन आणि शासन जबाबदार असणार। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग अडवण्यात आलेला आहे। एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी ज्यांना बंद पाडलेलं आहे। आणि हेच ताकद, हे बच्चूभाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी असंख्य दिव्यांग बांधव प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत। एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतो। त्याची तारीख अजूनही जाहीर झाली नाही आहे। हे फसवेगिरी करणारी सरकार आहे, बदमाश लोकांची सरकार आहे। या ठिकाणी रम्मी आणि या ठिकाणी जे ना महिलांचे जे ना लफडे करणारे हे लोक आहेत। आणि हे लोक सरकारमध्ये बसल्यानंतर यांना काय करणार आहे? आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। ते 8 शेतकरी कोण आहेत? तर ते 8 शेतकरी हिंदू आहेत। मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो, सरकारमधले आमदार नितेश राणे असेल, परळकर असेल, संग्राम जगताप असेल, हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात। तर तुमच्यात हिंमत असेल तर 8 हिंदू शेतकरी दररोज जे आत्महत्या करतात, तर तुमच्यात जर दम असेल तर मुस्लिम शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून द्या। हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू, पण हिंदू शेतकऱ्यांची, राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा, तर हा मर्द, हे सरकार मर्द आहे हे आम्ही असं समजल। नाहीतर हे सरकार नामर्द आहे, अशा प्रकारचे फलक प्रहार राज्यभर लावल्याशिवाय राहणार। चला